आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंना केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाशी युती तोडलीत आणि काँग्रेससोबत गेलात अशी दूषणं लावणाऱ्यांना मला एका व्हिडिओने उत्तर द्यायचं आहे. हा व्हिडिओ बाळासाहेबांचाच आहे. त्या काळात बाळासाहेब भाजपाविषयी काय विचार करायचे आणि भाजपालाही वेळप्रसंगी काय सांगायचे हे तुम्ही स्वतः ऐका. बाळासाहेब स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की ही गोचिडी प्रवृत्ती आहे. दूध प्यायचे सरळ प्या, पण दूध पिल्यानंतर आणि ते संपल्यानंतर तुम्ही रक्तसुद्धा शोषून प्याल हे सहन करणार नाही. आज महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावर तुम्ही मोठे झालेला आहात हे बाळासाहेब स्वतःही म्हटलेले आहेत. उद्धव साहेबांनी नेमकं काय चुकीचं केलं मग? ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाला भस्मासूर होतो, त्यांना सत्तेचा भस्म्या लागतो, सगळं काही आम्ही खाणार, आम्ही कोणालाच आमच्यासोबत घेणार नाही, आम्ही सगळ्यांचा वापर करून घेणार, सत्तेमध्ये आम्ही एकटेच थांबणार आणि शिवसेनेला फरफटत नेणार, ही जी वृत्ती आहे त्याविरोधात लाथ मारून सत्तेतून बाहेर पडून वेळप्रसंगी वेगळा विचार करून उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या त्या भूमिकेलाच लाथ मारली असं तुम्हाला नाही वाटत का? जरुरी नाही काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची तुमची वैचारिक जुळणी असेल, पण वेळप्रसंगी आपण आपला स्वतंत्र बाणा दाखवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं नव्हतं का? बाळासाहेबांनी जे सांगितलं, बाळासाहेबांनी जे शिकवलं तेच उद्धव साहेबांनी केलं असं तुम्हाला नाही? म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही त्याग करायचं. गोव्यात काय, मग तुमचा तरी कुठे होतो गोव्यात? तुमचंही नाही आमचं नाही, एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं सरकार देऊया, फालोरे बिलोरे फालतू लोक काढून टाकूया. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले ते, ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे, या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार, आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14. काय पटत नाही मला, आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो. पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार गाडण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणाने निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की आईचान. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया, दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हे एक प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो. केवळ हिंदुत्वासाठी तुमच्या पाठी फरफटत येऊ असं समजू नका. आम्ही आजवर हिंदुत्वासाठी सारं काही सहन केलं, पण प्रत्येक वेळी ते सहन होईल ही अपेक्षा ठेवू नका. यातच सारं काही आलं. शिवसेना कुठे जाणार आहे? शिवसेना आपल्याशिवाय जाणार कुठे? आपल्याच सोबत येईल, फरफटत येईल. आहे काय मार्ग त्यांना? ही यांची प्रवृत्ती झाली होती आणि त्याला उद्धव साहेबांनी लाथ मारली. काय चुकीचं केलं? बाळासाहेब त्या व्हिडिओमध्ये हेही स्पष्टपणे म्हणाले, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा दोघं मिळून. पण आज भारतीय जनता पक्षाची ती वृत्ती राहिलेली आहे का याचाही विचार व्हायला हवा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेसच्या राजकारणाला पाहून जे योग्य वाटलं ते योग्यच केलं हे लक्षात घ्या. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद द्यायचं होतं एकनाथ शिंदेंना दिलं. ज्यावेळेस मोठमोठी खाती द्यायची होती, अगदी बांधकाम खात्यापासून अगदी नगरविकासपर्यंत एकनाथ शिंदेंना दिली. मुख्यमंत्रीही बनवायचं होतं, एकनाथ शिंदेंना बनवायचं होतं. त्या काळात राजकारण काही वेगळं घडलं, काही गोष्टी वेगळ्या अर्थाने समोर आल्या आणि वेळेप्रमाणे निर्णय बदलले. याचा अर्थ शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री बनायचं होतं असा कधीच होत नाही. जर तसं असतं तर त्यांनी महाराष्ट्रातली एखादी विधानसभा निवडली असती, ती लढवली असती, अगोदरच त्याची तजवीज केली असती, विधान परिषदेवर ते गेले नसते. हाही विचार व्हायला हवा.
ते सगळं अचानक घडलेलं राजकारण होतं, पण याचा वेगळ्या अर्थाने फायदा घेऊन आज तुमच्या आमच्यासमोर आपल्या शिवसेनेला नखं लावली गेली, आपल्या शिवसेनेचा गळा घोटला गेला आणि 2 तुकडे पाडले गेले. आणि त्या 2 तुकड्यांवर भारतीय जनता पक्ष आपली सत्तेची हौस भागवतोय आणि आपल्याला ऊब घेतोय, स्वतःची थंडी घालवतोय. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, त्यांची थंडी घालवण्यामध्ये आपल्याच माणसांनी आपल्याच घराला काडी लावली आणि भस्म करून टाकलं. इतरांची थंडी घालवायला स्वतःच्या घराला काडी लावायची नसते, परतायला घर ठेवायचं असतं.